2च सेकंड. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? यस मॅम. धन्यवाद. थोडी झूम तर करा. आता झूम करू. ठीक आहे. आता दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे माझी? यस. धन्यवाद. तर्हि एषा या प्रकृतिः अस्ति अत्र सा न केवलं प्रकृति, सा न केवला प्रकृति, सा का अस्ति? सा सर्व महाभूतानां सर्वतत्त्वानां मूला अस्ति. अतः सा मूलप्रकृतिः इति पदेन विद्यते. ही प्रकृती मग कशी आहे? तर ती मूळ प्रकृती आहे आणि हिच्यापासून सगळ्या तत्वांची उत्पत्ती झाली, तिच्यापासून सगळी तत्व निर्माण झाली. हे आपण पाहत असताना मग आपण पाहिलं की ही जी प्रकृती आहे म्हणजे सांख्य दर्शन त्यातील जी प्रकृती आहे, जिच्यापासून या विश्वाची, या जगाची निर्मिती झाली, अशी ही प्रकृती पाहत असताना की आणि तिच्याबरोबर असलेला जो आत्मा आहे, ज्याला पुरुष असं नाव संबोधलं, या दोघांना अंधपंगुवत असं म्हटलं. अंधपंगुवत का म्हटलं? तर प्रकृती ही तिच्यापासून अनेक तत्वांची उजळणी करते, तिच्यापासून अनेक तत्वांची निर्मिती करते. हे करत असताना तिला स्वतःच असं ज्ञान होत नाही किंवा तिच्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती होत नाही किंवा ज्ञानाचा जो आश्रय आहे तो त्या प्रकृतीच्या ठिकाणी काही नाही. त्यामुळे ती केवळ आणि केवळ निर्मिती, सृजनशीलतेकडे जाणारी आहे, सर्जनशीलतेकडे जाणारी अशी ती प्रकृती आहे. आणि त्यामुळे ती चालत राहते. एखादी वाट, जेव्हा आपलं एखादं टार्गेट असतं किंवा एखादं जे गंतव्य, डेस्टिनेशन जे असतं, त्याच्याकडे जसं आपण चालत राहतो, त्याप्रमाणे ती तिच्या तत्वांच्या निर्मितीकडे चालत राहते. आणि हे होत असताना हा जो आत्मारूपी पुरुष आहे, आता इथे पहा, हा पुरुष म्हणजे केवळ एक जेंडर नाहीये इथे किंवा एक कोणालाही संबोधलेलं असं नाही. तर हा जो आपला आत्मा आहे, जो एक झालं की दुसरं शरीर धारण करतो, ज्याच्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होते, हा असा आपला जो आत्मा आहे, हा ज्ञान ग्रहण करतो. या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती होते, तिथेच मोक्षाची प्राप्ती होते, तिथेच ज्ञान मिळवण्याचं साधन कळतं. म्हणून हा पाहू शकतो, हा ज्ञान ग्रहण करू शकतो. असा हा आत्मा असल्यामुळे एक 2 सेकंड, मला गुगलची नोटिफिकेशन. असा हा आत्मा असल्यामुळे तो कसा आहे? तर तो पंगुवत आहे. तो पंगू आहे. त्याला ज्ञान कसं ग्रहण करायचं ते त्याला माहित आहे. किंवा या आत्म्याला
मोक्षाला कसं प्राप्त करायचं हे सुद्धा माहित आहे, पण तो निर्मिती नाही करू शकत किंवा तो त्याच्यापासून वेगळ्या तत्वांची निर्मिती, नवीन तत्व तयार नाही करू शकत. त्यामुळं तो पंगू आहे आणि प्रकृती ज्ञान ग्रहण करू शकत नाही, योग्य असं पाहू शकत नाही, त्यामुळे ती अंध आहे असं म्हटलं आहे. आणि म्हणून या दोन्हीही तत्वांना, प्रकृती आणि पुरुष या दोन्हींना एकमेकांच्या सहाय्यानं, एकमेकांच्या मदतीनं या विश्वाची निर्मिती करत असताना मोक्षाला प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं आहे. आणि म्हणूनच ही प्रकृती आणि पुरुष हे अंध पंगुवत आहेत असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळत आहे का? जर कोणता वेगळा विषय वाटला किंवा थोडं अवघड वाटलं तर प्लीज तुम्ही जरूर विचारा. तर या सांख्य दर्शनातील 25 तत्वांचं ज्ञान ग्रहण करताना, त्यांना जाणून घेत असताना, ज्याद्वारे हे ज्ञान होतं किंवा ज्या माध्यमातून, ज्या साधनाद्वारे आपल्याला या 25 तत्वांची माहिती मिळते, ती साधन म्हणजे प्रमाण. ती साधन म्हणजे काय? प्रमाण. प्रमाण कशी असतात? तर इंद्रियाच्या द्वारे, तसेच इंद्रियांच्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे ज्यांना अत्यंत सूक्ष्म असं म्हणतो, त्यांचं जे ज्ञान होतं, त्यांचं ज्ञान ज्याच्या द्वारे होतं. पहा हा, मी थोडासा हा अवघड विचार सांगत आहे तुमच्या समोर, की आपल्या इंद्रियांना जे ज्ञान होतं, जी माहिती मिळते, तसेच पहा हा, तसेच इंद्रियांच्या पलीकडचं जे अत्यंत सूक्ष्म आहे, मायक्रो आहे, हे असं ज्ञान, ही अशी माहिती ज्या साधनाद्वारे मिळते, त्याला प्रमाण असं म्हणतात. त्याला म्हणतात प्रमाण. मग उदाहरण आपण पाहूयात रोजच्या जीवनातलं आपलं, की आपल्याला आत्ता ही स्क्रीन दिसते, यावरची पीपीटी दिसते सगळ्यांना. मग ही पीपीटी म्हणजे ज्ञान आहे, ती एक माहिती आहे. आणि ती कशाच्या द्वारे मिळते? तर डोळ्यांच्या द्वारे आपल्याला मिळते. म्हणजे डोळ्यांच्या द्वारे जी माहिती आपल्याला इथे मिळते, ते झालं एक प्रमाण, ते झालं एक साधन. आणि असंच आपण अमिबाला पण पाहू शकतो, पण कसं? सूक्ष्मदर्शीतून. त्या सूक्ष्मदर्शीतूनच आपण त्याला पाहू शकतो, साध्या डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही. मग त्या अमिबाचं, त्या एकपेशीय अशा प्राण्याचं जे सूक्ष्मदर्शीद्वारे ज्ञान होतं, ते इंद्रियांच्या पलीकडचं आहे, पण ते खरं आहे. म्हणजे खोटं आहे असं नाही, तर ते खरं आहे. आणि ते कशाद्वारे होतं? तर त्या सूक्ष्मदर्शीद्वारे. मग इथं ही जी सूक्ष्मदर्शी आहे, हे एक साधन झालं, हे एक इन्स्ट्रुमेंट झालं, त्यामुळं ते पण झालं प्रमाण. असं ज्या साधनाद्वारे ज्ञान मिळतं, माहिती मिळते, त्याला म्हणायचं प्रमाण. अशी 4 प्रमाण सामान्यतः भारतीय दर्शन परंपरेमध्ये मानलेली आहेत. त्यातीलच 3 प्रमाण इथं सांख्य दर्शनामध्ये सांगितले आहेत, ती आपण पाहूयात. दृष्टम अनुमानम आप्त वचनम च प्रमाण सिद्धत्वात् त्रिविधम प्रमाणमिष्टम प्रमेय सिद्धी प्रमाणाधी. पाहूयात की दृष्टम, जे आपण पाहू शकतो, ज्याचं ज्ञान आपल्या इंद्रियांना, सेन्सेसना होऊ शकतं, त्याला इंद्रिय किंवा त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. मग ज्याद्वारे, म्हणजे जिथं आपण लॉजिक वापरतो, जिथं आपण तर्क करतो, ती जी माहिती मिळवतो त्या तर्काद्वारे, लॉजिकद्वारे, त्याला म्हणतात अनुमान. आणि तिसरं जे प्रमाण आहे ते आहे आप्तवचन. आपल्या जवळच्या माणसाने
आपल्या जवळच्या, आपला चांगला विचार करणाऱ्या माणसाने जे सांगितलेलं असतं, जी माहिती दिलेली असते, जो उपदेश केलेला असतो, त्याला म्हणतात आप्तवचन. मग अशी 3 प्रमाण पहा, कोणकोणती आहेत? प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तवचन. ही 3 प्रमाणे, हे 3 प्रूफ यांनी सांख्य दर्शन हे सांगितलेलं आहे. मग या 3 प्रमाणांमध्येच इतर प्रमाणांचा सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे आणि या 3 प्रमाणांद्वारे प्रमेय सिद्धीही प्रमाणात ध्येयी. म्हणजे जे काही ज्ञान आपल्याला मिळतं, जी काही आपण माहिती घेऊ शकतो, ती या 3 प्रमाणांद्वारे घेऊ शकतो असं सांख्यामध्ये म्हटलं आहे. आणि म्हणून या 3 प्रमाणांचा या सांख्य दर्शनामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसतो. मग ही 3 प्रमाण कोणकोणती आहेत, तर त्याची आपण आता व्याख्या पाहूयात. त्याआधी एक प्रमाणाची व्याख्या पाहूयात की प्रमाण म्हणजे काय. तर प्रमाकरणम प्रमाणम, अर्थात इंद्रियांना जे ज्ञान मिळतं, इंद्रियांना जी माहिती मिळते, त्या साधनाला, त्या इन्स्ट्रुमेंटला प्रमाण म्हणावं असं म्हटलं आहे. आणि म्हणून ही 3 पुढची प्रमाण इथं मानलेली आपल्याला दिसतात. पर्यंत होतंय क्लिअर? प्लीज तुम्ही सगळेजण माईक अनम्यूट करून नक्की बोला, म्हणजे आपलं हे जे इंटरॅक्शन आहे, म्हणजे केवळ हा आपला वर्ग एकतर्फी नसून हा तुमच्याकडून पण जितका प्रतिसाद येईल, तुमच्याकडून पण जितका संवाद येईल, त्यावर हा अधिक फ्रुटफुल होईल. त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल, काही शंका असेल, काही बोलायचं असेल तर जरूर अनम्यूट करून बोला. आहे कोणाची काही यावर शंका? मॅडम, आपल्या जे सगळे भारतीय दर्शन मधले म्हणजे सगळे हे आहेत, त्याच्यापैकी आता आपण पहिला शिकायला घेतोय का सांख्य दर्शन? हो 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 मॅडम, सांख्य दर्शन आता आपण पाहत आहोत. बरोबर. अच्छा. म्हणजे तो टेबल घेतला होता ना, त्याच्यामध्ये पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, तर ते मी मिस केलं का काय असं मला वाटलं, कारण एक लेक्चर माझं मिस झालं होतं. तर हे हा. शिकवून नाही ना झालंय पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा? नाही नाही मॅडम, आपण सुरुवातीला हे दर्शन म्हणजे सुरुवात काय, भारतीय हां, दर्शनाची कशी बरोबर, परंपरा आहे, त्याची इंट्रोडक्शन, त्याचा बरोबर. परिचय आपण पाहिला. आणि मग हां, त्यातला जो पहिला दर्शनाचा आहे भाग, किंवा पहिलं जे दर्शन आहे ते आता आपण पाहत अच्छा. आहोत. हां, मी एक लेक्चर हे म्हणजे इंट्रोडक्शनचं अटेंड केलं होतं. त्यानंतरचं एक लेक्चर मिस झालं होतं. म्हणून मग मला एकदम असं बरं. वाटलं, की सांख्य दर्शन आधी शिकवलंय थोडंसं का आत्तापासूनच सुरू केलंय? आपण मागच्या तासाला सांख्य दर्शनाची ओळख पाहिली, पण त्याला थोडासा कालावधी अच्छा. गेला. त्यामध्ये नंतर दिवाळीचा हो, थोडासा गॅप बरोबर. पडला, म्हणून आपण एक उजळणी करत आहोत त्याची आणि मग परत पुढे अच्छा. जात आहोत आपल्या दर्शनांच्या प्रवासाला. आणि ही पी-पी-टी तुम्ही पाठवाल ना मॅडम ग्रुपवर? मी ग्रुपवर पाठवली आहे. हो हो पाठवली पाठव. आहे? अच्छा, बरं ठीक आहे. चालेल. थँक यू. वेलकम. तर ही दर्शनांमध्ये हे जे सांख्य दर्शन आहे, यातली 3 प्रमाण आता आपण पाहत आहोत की सांख्य दर्शन म्हणजे काय. सांख्य दर्शनाचा अभ्यास करत असताना 3 प्रमाण कोणकोणती सांगितली आहेत ती आपण आता पाहत आहोत. बस पहिलं जे प्रमाण आहे ते आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे काय, एक 2 सेकंड.
प्रत्यक्ष म्हणजे काय, तर प्रीती विषयाद्य वसायो दृष्टम, अर्थात जे आपल्या इंद्रियांना दिसतं, ज्याचं ज्ञान आपल्या इंद्रियांना होतं, जे सुख म्हणजे आता इथे प्रीती म्हणजे कुठेही वेगळा विषय नसून जिथे आपल्याला इंद्रियांना समाधान मिळतं, जे इंद्रियांना जाणवतं, ज्याची माहिती आपल्याला मिळते, ते म्हणजे दृष्ट, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण होय. आणि हे कसं आहे प्रमाण, तर या प्रमाणाद्वारे आपल्याला इंद्रियांना जे ज्ञान मिळतं, इंद्रियांना जे ज्ञान जाणवतं, जी माहिती आपल्याला मिळते, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्षम प्रत्यक्षम, अर्थात डोळ्या इंद्रियांच्या मॅम आवाज कटत आहे. समोर. ओके ओके, तर आता येत आहे आवाज? येस क्लिअर. मॅडम. धन्यवाद. मग आपल्या समोर आता सगळ्यांसमोर आपल्या स्क्रीन आहे, ह्याच्यावर पीपीटी आहे, यामध्ये एक स्लाइड आहे, मग यामध्ये प्रमाणांची चर्चा केलेली आहे. हे जे आपल्याला ज्ञान मिळतंय, ही जी आपल्याला माहिती मिळते, हे प्रत्यक्ष प्रमाणाने मिळत आहे. कारण डोळ्याद्वारे आपण हे पाहत आहोत, कानांद्वारे ऐकत आहोत, त्यामुळे या दोन्ही इंद्रियाद्वारे हे जे ज्ञान होत आहे, ते आपलं प्रत्यक्ष ज्ञान, असं हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. मग या प्रमाणाचा सांख्य दर्शनामध्ये कसा उपयोग होतो, किंवा सांख्य दर्शनाद्वारे या सृष्टीत याचा कसा उपयोग होतो, तर आपल्याला जे काही सांख्य दर्शनातली तत्व दिसतात, म्हणजे पंचमहाभूत तर आपण पाहू शकत नाही किंवा पंचतन्मात्रा सुद्धा नाही, पण आपण आपली कर्मेंद्रिय पाहू शकतो, म्हणजे आपण आपला हात पाहू शकतो, पाय पाहू शकतो. तसेच या जगामध्ये जितकी सृष्टीची तत्व आहेत किंवा त्याचं जे स्वरूप आहे, ते आपण मूर्त स्वरूपात असेल तर पाहू शकतो. म्हणजे जे काही कॉन्क्रीट लेवलला आहे, ते सगळं आपण पाहू शकतो, त्याचं ज्ञान ग्रहण करू शकतो. त्यामुळं प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे निसर्गातील किंवा प्रकृतीच्या द्वारे जी 23 तत्वांची आपण चर्चा केली, त्यातील घटक पाहू शकतो, त्यातील घटकांचं ज्ञान ग्रहण करू शकतो. त्यासाठी हे प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं आहे. मग काही घटना किंवा काही गोष्टी किंवा काही तत्व हे आपण पाहू शकत नाही, किंवा ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्यांचं इंद्रियांना ज्ञान होऊ शकत नाही. मग कशाद्वारे ते ज्ञान ग्रहण करायचं, किंवा ते आपल्याला खरं आहे की खोटं आहे ते कसं जाणवतं, तर यासाठी दुसरं जे प्रमाण आहे ते आहे अनुमान प्रमाण. पहा, अनुमान शब्दामध्येच खूप अर्थ दडलेला आहे. अनु म्हणजे मागोमाग, अनु म्हणजे पाठोपाठ किंवा लगेच. जी प्रत्यक्ष प्रमाणाच्या नंतर लगेच येते, किंवा जे प्रमाण प्रत्यक्षाच्या नंतर येतं, त्याला म्हटलं आहे अनुमान. मग याची व्याख्या काय आहे, तर तद लिंगलिंगी पूर्वकम ज्ञानम अनुमानम. पहा, इथे कुठेही एक जेंडर किंवा काही वेगळं सांगितलं नाही, तर ज्याद्वारे ज्ञान मिळतं आपल्याला, ज्याद्वारे माहिती मिळते, त्या तर्काची चर्चा इथं आपल्याला केलेली दिसते. त्यामुळं इथं उदाहरणाद्वारे आपल्याला इथं अधिक स्पष्ट होईल की धूमादिर व्याप्यो वन्यादिर व्यापकम. अर्थात आपण ट्रेन मधून जात असतो, गाडीमधून जात असतो, तेव्हा आपल्याला अनेकदा पहा दूर कुठेतरी दिसतो, खूप जाळ दिसतो. मग त्या दुरावरून आपल्याला तिथे कुठेतरी आग लागलेली आहे हे ज्ञान होतं, किंवा ती
आपल्याला जाणीव होते की अरे अच्छा, इथे धूर दिसतोय म्हणजे आग लागलेली असणार कुठेतरी. मग पर्वताच्या वर जर धूर दिसत असेल तर पर्वताच्या पायथ्याशी कुठेतरी आग लागलेली असते किंवा कुठेतरी काहीतरी जळत असतं, म्हणून तो धूर असतो. मग याचप्रमाणे जसा हा धूर व्यापून राहिलेला आहे, त्या धुरानं आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याद्वारे थोडासा वेगळा विचार आहे की धूर दिसत असताना तो कव्हर करतो त्या आगीला किंवा त्या वर सगळा तो आच्छादित झालेला असतो, व्यापलेला असतो, त्यामुळे त्याला व्यापक असं म्हटलं आहे. आणि तो कुणाला व्यापलेला असतो तर त्या आगीला व्यापलेला असतो, त्यामुळं ती आग जी आहे ती झाली व्याप्य. मग त्यात लिंग म्हणजे जो व्यापक असा आहे आणि लिंगी म्हणजे ज्याला व्यापलेलं आहे, ज्याला आवरण घातलं आहे, ज्यावर कवर असं आहे, या दोन्हींचंही जे ज्ञान आहे म्हणजे व्याप्य आणि व्यापक या दोन्ही घटकांचं जे ज्ञान आहे त्याला अनुमान असं म्हणावं असं म्हटलं आहे. मग या थोड्याशा अवघड व्याख्यानंतर आपण एक सोपं उदाहरण पाहूया की जसं आपण म्हटलं की आग आणि धूर यांना व्याप्य व्यापक म्हणतात, तसंच या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कधीच पाहिल्या नाहीत. उदाहरणार्थ इराणमध्ये इस्फहान म्हणून एक शहर आहे. अनेकदा चर्चा होती, अनेक पुस्तकांमध्ये त्याची चर्चा होते. मग हे शहर कोणीच पाहिलं नाही. जे तिथं गेलेले आहेत त्यांना माहितीये की असं एक शहर आहे आणि ते इराणमध्ये आहे असं सगळ्यांना माहित आहे. पण आपण आता आपल्या जागी बसून ते पाहू शकतो का? नाही पाहू शकत. मग जे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान आता त्याचं होत नाहीये, पण एखादं जर आपण त्याच्यावर पुस्तक वाचलं किंवा जर मीना प्रभूंचं गाथा इराणी पुस्तक वाचलं किंवा युट्यूबवर पाहिलं तर आपल्याला त्या शहराची माहिती मिळते, तिथं काय आहे त्याची माहिती मिळते. मग हे जे तर्कानं मिळणारं ज्ञान आहे, हे जे इंद्रियांच्या पलीकडचं हे जे ज्ञान आहे, याला अनुमान ज्ञान, याला अनुमान प्रमाण म्हणावं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर इंद्रियांच्या पलीकडचं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, जी तर्काद्वारे मिळते त्याला अनुमान प्रमाण म्हणावं असं म्हटलेलं आहे. आणि हे पाहत असताना तिसरं जे प्रमाण आहे ते आहे आप्त प्रमाण. आप्त म्हणजे आपण कोण म्हणतो तर आप्तेष्ट, अनेकदा शब्द हा ऐकतो की जे जवळचे आहेत, जे हितचिंतक आहेत त्यांना आपण आप्त म्हणतो. मग आपलं हित साधणारे किंवा आपल्याला योग्य अयोग्याचं मार्गदर्शन करणारे ते आप्त. त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे, त्यांनी सांगितलेला जो उपदेश आहे तोही प्रमाण मानावा असं म्हटलं आहे. आणि त्याचमुळं आप्तस्तु यथार्थ वक्ता अशी याची व्याख्या केली आहे की आप्त म्हणजे कोण तर जो जसं आहे तसं जे सांगतो, जो योग्य प्रमाणे सांगतो त्याला आप्त म्हणावं आणि त्याचं बोलणं प्रमाण मानावं असं म्हटलं आहे. आणि म्हणून इथं सांख्य दर्शनामध्ये कपिल मुनींनी जे सांगितलेलं आहे, जी आत्म्याची चर्चा केली आहे किंवा जो मोक्षाकडे जाणारा उपदेश केला आहे, तो आप्त उपदेश आहे, तो प्रमाण मानायचा आणि त्यापासून आपली दुःख दूर करायची असं म्हटलं आहे. आणि त्याचमुळं या प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्त या तीन प्रमाणांची चर्चा आपल्याला इथं केलेली दिसते. मग या तीन प्रमाणांचा उद्देश काय आहे? ही तीन प्रमाण कशासाठी सांगितली आहेत तर तीन दुःखांचा नाश करण्यासाठी या प्रमाणांची चर्चा केलेली आपल्याला दिसते. मग ही तीन दुःख कोणती आहेत तर या जगामध्ये पहा, तीन प्रकारचे दुःख असतात जी आपल्याला सतत त्रास देतात, ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो.
त्यातलं पहिलं जे दुःख आहे ते म्हणजे आध्यात्मिक. आपल्याला कोणी काही बोललं किंवा काही त्रास झाला, कोणाचं बोलणं जर मनाला लागलं, तर तो जो मानसिक त्रास होतो, जो मानसिक ती जी पीडा होते, ते म्हणजे आध्यात्मिक दुःख. आत्म्याला ते दुःख होतं, म्हणून त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हटलं आहे. या दुःखाद्वारेच जे आपल्याला शारीरिक इजा होते, अपघाताद्वारे जे जी जखम होते, जो त्रास होतो, ते झालं आधी भौतिक दुःख. ते आपल्या शरीराला होणारं दुःख असतं. आणि तिसरं जे दुःख आहे ते आहे आधिदैविक. म्हणजे या जगामध्ये पूर आला असेल, नैसर्गिक आपत्ती आली असेल, काहीही असेल, तर हे जी दुःख होतात याद्वारे पण आपल्याला दुःख होतो, त्रास होतो, जनजीवन विस्कळीत होतं. मग अशी जी ही 3 दुःख आहेत, तर या 3 दुःखांचा नाश करण्यासाठी किंवा जी दुःखाचा या 3 प्रमाणांची आणि यात सांख्य दर्शनाची निर्मिती केली आहे असं म्हटलं आहे. आणि म्हणून 3 दुःखांचा नाश करण्यासाठी, या 3 दुःखांवर विजय मिळवण्यासाठी या प्रमाणांची आणि इथूनच पुढं सांख्य दर्शनाची चर्चा केलेली आपल्याला दिसते. मग ही होत असताना या सांख्य दर्शनामध्ये 2 सेकंड. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो आवाज मॅडम. येत आहे का? हो. चालेल, धन्यवाद. थोडासा कन्फ्युजन होणारा विषय आहे, थोडासा आपल्याला वेगळा विषय आहे. पण हे जे 3 प्रमाण आहेत, ही नुसती काही सांख्य दर्शनामध्ये सांगितलं नाही किंवा ती केवळ ग्रंथाच्या स्वरूपात सांगितली नाही, तर आपलं जे रोजचं जीवन आहे, जे आपलं डेली रुटीन आहे, त्यामध्ये सुद्धा या 3 प्रमाणांची आपल्याला नेहमी गरज पडते. यांचा नेहमीच उपयोग होतो. की जे आपल्याला ज्ञान प्रत्यक्ष मिळतं, जे इंद्रियांना मिळतं, त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो. मग हे मिळवत असताना जे इंद्रियांना आपल्याला दिसत नाही, जे जाणवत नाही, त्याला आपण आप्त म्हणजेच अनुमान प्रमाण म्हणतो. आणि जे आपल्या चौगुले सर, तुम्हाला काही शंका आहे? विचारा प्लीज. नो मॅडम. ओके, चालेल. मॅडम तर फक्त हे विचार. हा, विचारा. तुमचा माईक म्यूट आहे सर. हा मॅडम, प्रत्यक्ष प्रमाण जे तुम्ही सांगितलेलं आहे, तर हा, त्याच्यामध्ये अध्यवसायाचा अर्थ काय होतो? अध्यवसाय म्हणजे अधि अवसाय. जे आपल्या इंद्रियांना ज्ञान होतं, ज्या विषयाचं, विषय म्हणजे ऑब्जेक्ट, जे काही आपल्या समोर घडणाऱ्या घटना असतात, ज्या गोष्टी असतात, त्यांना विषय असं म्हणतात. मग इंद्रियांना जे ज्ञान होतं ते झालं अध्यवसाय. ओके. विषय अध्यवसाय झालं ते. आणि त्यालाच दृष्ट म्हणजेच त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणावं असं म्हटलं आहे. ओके मॅडम, थँक्स. स्वागतम. तर ही मग हे जे 3 प्रमाण आहेत, याच्याद्वारे आपण आपलं जे रोजचं जीवन आहे,
या जीवनामध्ये सुद्धा या 3 प्रमाणांचा आपण उपयोग करू शकतो, की जे ज्ञान किंवा जी गोष्ट आहे, हे आपलं जे जीवन आहे, या 3 प्रमाणांनी आपण समृद्ध करू शकतो. आणि त्याचबरोबर जे आपल्याला दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवून आपण काम करावं. त्यानंतर जे आपल्याला दिसत नाही किंवा जे ज्ञान आपल्याला इंद्रियांना मिळत नाही, त्याचा योग्य विचार करून कोणताही निर्णय घेऊन, योग्य निर्णय घेऊन आपले जे काम आहे, आपल्या जी कामाची शैली आहे ती बदलावी. मग ते असं नाही की फक्त ऑफिसच असेल, जिथं जिथं आपण काम करतो तिथंही या अनुमान प्रमाणाद्वारे आपल्याला अधिक सुखकर जीवन जगता येतं. आणि तिसरं जे प्रमाण आहे आप्त उपदेश, की पाचामुखी परमेश्वर आपण मराठीमध्ये म्हणतो, हे अनेकांनी जे सांगितलेलं आहे ते खरं असतं. मग जे खरं आहे, जे आपल्या हितचिंतकाचे आहेत, जे हिताचा विचार करणारे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे काम करणं, हे सुद्धा एक प्रमाणच झालं. आणि त्यामुळं हे जे प्रत्यक्ष अनुमान आणि उपमान आप्त प्रमाण, या 3 प्रमाणांद्वारे आपले दुःख, आपला त्रास कमी करून जीवन अधिक समृद्ध करण्याचा हा सांख्य दर्शनाने सांगितलेला मार्ग आहे. आणि तो पाहत असताना मग आपण परत आपल्या प्रकृती आणि पुरुष या 2 घटकांकडे येऊयात, की ही जी 2 तत्व आहेत, 3 प्रमाणांनी जाणवणारी, यांच्याद्वारे यांचं जे ज्ञान होतं, ही कशी आहेत? तर ही जी आपली प्रकृती आहे आणि हा जो आपला पुरुष आहे, त्यांच्याविषयी एक कारिका सांख्य दर्शनामध्ये दिसते. ती अशी आहे, कृपया ही लिहून घ्या सगळ्यांनी, ही महत्वाची कारिका आहे, की दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तत् अपघाते हेतौ दृष्टे सा अपार्था च एकांता आत्यंतिका अतः अभावात. मी कारिका परत एकदा सांगते, की दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तदपघाते हेतू दृष्टे सा अपार्था च एकांता आत्यंतिका च अभावात. म्हणजे ही जी प्रकृती आपण पाहिली, जिच्यापासून सगळी तत्व निर्माण होतात, जिच्यापासून सृष्टीची मॅडम निर्मिती हे होते. लिहून नाही घेता आली कारिका, कारण इतकं फास्ट नाही लिहिता आलं. आणि कुठे डिस्प्ले केलं तर मॅडम लिहिता येईल एखाद्या वेळेस. चालेल, मी याचं पाठवते PDF. चालेल, ठीक आहे. पण शक्यतो नोट्स प्लीज सगळ्यांनी काढत राहा, कारण आपण जे नोट्स आता वर्गात शिकवताना जे लिहून घेऊ किंवा जे नोट डाऊन करू, ते आपल्याला परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचं असेल. हो मॅडम, बाकी नोट्स लिहून घेते, पण चालेल. हे कारिका म्हणजे लिहिता नाही आली तेवढी फास्ट. बरं, चालेल. मॅडम मराठीमध्ये चालेल. सांगते ते आम्ही लिहून घेतोय, परंतु संस्कृतमध्ये जे सांगताय तुम्ही ते आम्हाला थोडंसं कठीण जातं. बर. म्हणजे माझे उच्चार येत नाहीयेत का? नाही नाही मराठीमध्ये आम्हाला लिहिता नाही येते तेवढ्या वेगाने. ठीक आहे. बर, चालेल. मी काय करत जाईन, जे संस्कृत पाठवत जाईन ते म्हणजे जे बोलत जाईन ते पाठवेन परत PDF स्वरूपात वगैरे, म्हणजे तुम्हाला ते अभ्यासाला अजून सोपं जाईल. धन्यवाद चालेल. मॅडम. धन्यवाद. स्वागतम. PPT आली आहे का आपल्या ग्रुपवर? मी विसरले आहे, त्यामुळे आलेले आहे मॅडम PPT. बहुतेक मी पाठवली आहे PPT. हो, सांगते. चालेल. ही PPT केवळ एक हे आहे, आपल्याला माध्यम आहे. अजून पण सांख्य दर्शनाचं एक आपल्याला PDF मी पाठवते, म्हणजे ते संस्कृत असेल, त्याचा मग तुम्हाला अर्थ पण समजून घेण्यासाठी आणि परीक्षेसाठी महत्वाचा आहे. मी पाठवते आज. तर आपण आपल्या दातार सर विचारत आहात का काही? नाही, बरं म्हटलं. थँक्यू. चालेल, स्वागतम. तर ही जी मग आपली प्रकृती आहे,
आणि हा जो पुरुष आहे, या दोन्हींना आपण म्हटलं की एक जो आहे तो हे आहे, अंध आहे, एक पंगू आहे. असं जरी असलं तरी आपली जी ही प्रकृती आहे तिच्या ठिकाणी काही ज्ञान प्राप्ती होत नाही. आणि त्यामुळं ही कशी आहे तर एक कारिका इथं सांगितलेली आहे. ती अशी, मी वाटल्यास थोडीशी सावकाश सांगते म्हणजे अधिक कळेल किंवा तुम्हाला ऐकता येईल ती, की भेदानां परिमाणात समन्वयात शक्तितः प्रवृत्तेः च, परत एकदा ही कारिका पहिली ओळ वाचते, की भेदानां परिमाणात समन्वयात शक्तितः प्रवृत्तेश्च कारणकार्य विभागात अविभागात वैश्वरूप्यस्य. की याचा आपण एक अनुवाद पाहूयात, अर्थ पाहूयात, यातल्या प्रत्येक शब्दाचा म्हणजे कारिका कळेल. की ही जी प्रकृती आहे तिचं हे आपल्याला आता डिस्क्रिप्शन आपण पाहत आहोत, समजावून घेत आहोत की कशी आहे. तर ही प्रकृती प्रचंड चंचल आहे. पहा, ती अस्थिर अशी आहे आणि त्यामुळं तिच्यामध्ये काय होत आहे तर भेदानां परिमाणात, भेद अनेक आहेत तिच्या ठिकाणी. म्हणजे महत असेल, त्यानंतर अहंकार असेल, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 महाभूत, यांच्या स्वरूपात, यांच्या प्रकारे तिचे अनेक भेद आहेत, अनेक तिची प्रकारे आहे ती. आणि ती कशी आहे ही आपली प्रकृती तर ती आहे शांत. शांत म्हणजे कशी तर तिची एक मर्यादा आहे या प्रकृतीची. ती जरी स्वतःच निर्माण झालेली असली तरी ती निर्माण झाली आहे. पहा, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण होतात, ज्यांचा जन्म होतो, त्यांचा मृत्यू, त्यांचा अंत हा ठरलेला असतो. त्यामुळं ही अंताने युक्त म्हणजे हिला शेवट आहे, म्हणून ती शांत आहे. अंतेन सहिता सा शांता. शांता म्हणजे तो सांता क्लॉज नाही, तर इथे शांत म्हणजे अंत असलेली अशी ती आहे. आणि ही जी प्रकृती आहे ही अनेक ठिकाणी अनेक प्रकारे भेदांमध्ये विखुरलेली अशी आहे. मग आणखी ती कशी आहे तर समन्वयात, म्हणजे या जगामध्ये जितक्या जितक्या गोष्टी आपल्याला दिसतात, जितक्या ठिकाणी त्या दिसतात, त्या ठिकाणी त्या सगळ्यामध्ये त्यांची जी निर्मिती आहे, त्यांची जी उत्पत्ती आहे ती समन्वयाने झाली आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजेच आपला हा आत्मा, प्रकृती आणि आत्मा या दोन्हींपासून ही प्रकृती, ही सृष्टी झाली आहे. आणि त्यामुळं त्यांच्या समन्वयाने आपल्याला या जगाची निर्मिती झालेली दिसते. म्हणून अशा या समन्वयापासून ही प्रकृती निर्मिती करते. तिसरा तिचा गुण काय आहे, तिची क्वालिटी कशी आहे तर शक्तितः प्रवृत्तेः च. म्हणजे या जगामध्ये एक नियम आहे की कोणतीही गोष्ट घडायची असेल, कोणतीही घटना घडायची असेल तर तिला काहीतरी कारण लागतं, तिच्यासाठी काहीतरी कारण आवश्यक असतं. मला चांगला जॉब मिळवायचा आहे म्हणून मला चांगलं शिक्षण आवश्यक आहे. म्हणजे हे जे चांगलं शिक्षण आहे हे कशासाठी आहे तर चांगला जॉब मिळवण्यासाठी. मग हे झालं इथं कारण. किंवा मला चांगलं ज्ञान समजावून घ्यायचं आहे, मला भाषा शिकायची आहे म्हणून मी ऍडमिशन घेते. तर हे जे आहे की इथे भाषा शिकणे हे झालं कारण आणि ऍडमिशन घेणे हे झालं कार्य, तो झाला हेतू. आणि याच प्रमाणे याच पद्धतीनं या जगामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या घटना
ह्या कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने युक्त आहेत. आणि म्हणूनच त्या कारणामध्ये पहा, ते कोणतंही कार्य घडत असताना त्या कार्यासाठी जे कारण असतं त्यामध्ये शक्ती पाहिजे, त्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. कोणतं सामर्थ्य? तर ते कार्य घडवून आणण्याचं, ते कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य पाहिजे. असं सामर्थ्य, असं सृष्टीच्या निर्मितीचं सामर्थ्य या प्रकृतीमध्ये आहे. म्हणून ती कशी आहे? तर शक्तितः प्रवृत्तेः च. शक्ती आणि प्रवृत्ती म्हणजे निर्माण करण्याची वृत्ती तिच्या ठिकाणी आहे. आणि या दोन्ही गुणांनी, या दोन्हींनी युक्त अशी ही आपली प्रकृती आहे. म्हणून शक्तितः प्रवृत्तेः च असा तिसरा गुण, असं तिसरं वैशिष्ट्य या प्रकृतीचं आहे. चौथं जे आहे ते आहे कारण कार्य विभागात. कारण आणि कार्य यांचं आपण आधी पाहिलं. मग असं या सगळ्या जगाचंही कारण आहे असं म्हटलं आहे की जशी तिच्या ठिकाणी शक्ती आहे, तिच्या ठिकाणी समन्वय आहे, तिच्या ठिकाणी भेद सुद्धा आहेत, अशा सगळ्यांनी युक्त असलेली ही जी प्रकृती आहे, ही जी आपली मूळ सृष्टी आहे, ही जी या सृष्टीची निर्मिती तत्व आहे, ही कारणाने युक्त आहे, ही समन्वयाने युक्त आहे, ही प्रकारांनी सुद्धा युक्त आहे आणि ती सगळ्यांच्या ठिकाणी शक्तीने युक्त आहे. अशी ही आपली आहे. आणि हे होत असताना, हिला अशा प्रकारे जाणून घेत असताना ती कशी आहे? तर अविभागात वैश्वरूप्यस्य, म्हणजे अविभागात या प्रकृतीला काही वेगळं करू शकत नाही कोणी. की आपली प्रकृती म्हणजे काय? तर थोडक्यात परत एकदा सांगते की जिच्यापासून ही पृथ्वी, ही सगळी सृष्टी निर्माण झाली ती प्रकृती. आणि ही प्रकृती एकमेव आहे, तिच्यापासून सगळं निर्माण झालं आहे, त्यामुळे ती मूळ आहे. हिला वैश्वरूप्यस्य म्हणजे विश्वामधल्या अनेक घटकांनी ती युक्त आहे. तिच्यापासून सगळे घटक निर्माण झाले आहेत, त्यामुळं ती उगमस्थान आहे. आणि ती कशी आहे? अविभागात. तिला कोणीही वेगळं करू शकत नाही, तिचा भाग कोणी करू शकत नाही. हा, तिचे भेद आहेत, ही 23 जी तत्व आहेत तिची वेगळी वेगळी स्वरूप आहेत, पण तरी सुद्धा त्या एकमेव अद्वितीय अशा प्रकृतीला कोणी वेगळं करू शकत नाही किंवा तिच्यामध्ये कोणी भाग पाडू शकत नाही. त्यामुळं या कारणाने ही जी प्रकृती आहे ही भेदानां परिमाणात, समन्वयात, त्यानंतर शक्तितः प्रवृत्तेश्च, कारण कार्य विभागात आणि अविभागात वैश्वरूप्यस्य या सगळ्या गुणांनी, या सगळ्या घटकांनी, या वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही प्रकृती आपली आहे. आणि हिचा अभ्यास करत असताना हिच्यातली जी मूर्त रूप आहेत, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणारी, जाणवणारी रूप आहेत, ती जाणवतात. त्यानंतर जे सूक्ष्म यातले घटक आहेत ते आपल्याला अनुमान प्रमाणाने जाणवतात. आणि याच्या स्वरूपाविषयी, याच्या स्वरूपाविषयी, याच्यातील घटकांविषयी जे कपिल मुनींनी सांगितलेलं ज्ञान आहे, जे आपल्या हितचिंतकाने सांगितलेलं ज्ञान आहे, ते आप्त प्रमाणाने समजून घ्यावं. अशा 3 प्रमाणांद्वारे आपण या 25 तत्वांची, या सांख्य दर्शनाची आणि या जगाची माहिती घेणार आहोत. इथपर्यंत आज आपण पाहिलं. मग हे पाहत असताना जर कोणाची काही शंका असेल, जर कोणताही भाग थोडा अवघड वाटला असेल तर प्लीज विचारा.
आहे कोणाची काही शंका? नो मॅडम. तुम्ही शेक्सपियर जास्त वाचता का, प्रशांत चौगुले सर? नाही मॅडम, हे मी एक दर्शन पुस्तक वाचलं होतं मॅडम. नाही नाही, एक त्याविषयी नाही मी म्हणत, फक्त तुम्ही यस नो हे जास्त वापरता त्यामुळं म्हटलं. त्याचं एक नाटक आहे. हो का? हरकत नाही. ते मला सवय आहे मॅडम तशी. बरं बरं, हरकत नाही. मी तुमचा उपहास नाही केला, मी सहज विचारलं, राग नका मानू. प्रकृतीची तर जी गुण आज सांगितलेली आहेत. हॅलो मॅडम. तुमचा आवाज नाही, हा विचारा. जी गुणवैशिष्ट्य सांगितलेली आहेत ती आता जे संस्कृत मध्ये तुम्ही श्लोक सांगितला, ते मी पाठवते. पाठवताय ना? ओके ओके. हो, चालेल. मॅडम? तर अजून हा विचारा मॅडम. वेदांत सार मध्ये असंच आहे ना संस्कृत मध्ये? म्हणजे मला नाही प्रश्न कळला, सॉरी. वेदांत सार हा विषय आहे ना संस्कृत मधला, हो हो त्याप्रमाणे तुम्ही आता दर्शनशास्त्र सांगितलंय ना, ती माहिती तशीच वाटते, त्यामुळे समजण्यास जरा सोपं जाते. हो. साम्य आहे का दोन्ही मध्ये? पण वेदांत सार हे वेदांत दर्शनावर आधारित आहे आणि आपण सांख्य दर्शन पाहत आहोत. हो तर अर्थात दोन्हीही आस्तिक दर्शन असल्यामुळे थोडीशी साम्यता आपल्याला जाणवते. हा हा, बरोबर आहे. बरं, थँक्यू मॅडम. हो हो, वेलकम. आणखी आहे कोणाची काही शंका? मॅडम 23 तत्वे तुम्ही सांगितले ना, तर 23 कशी, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 झाले, एक मन 11 हं. आणि पंचभूत अजून तत्व. पंचभूत झाले 16 आणि अजून काय मॅडम? थांबा, आता माझी स्क्रीन मोठी दिसते का मॅम? हा, हो. आपली ही प्रकृती आहे. या प्रकृतीपासून या महत म्हणजे बुद्धी नावाच्या तत्वाची निर्मिती झाली. मग या बुद्धी तत्वापासून अहंकार तत्वाची निर्मिती झाली आणि या अहंकारापासून मग मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यानंतर 5 तन्मात्रा आणि 5 महाभूत अशी निर्माण झाली. मग हे पाहत असताना प्रकृती आणि पुरुष, इथं पुरुष आहे, अर्थात इथं लिहिलेलं जरी नसलं तरी आहे तो. मग 1 महत 1, अहंकार 2, मन 3, 3 अधिक 5 ज्ञानेंद्रिय, 5 आणि 3 8. बरोबर मॅम. 8 आणि प्लस 5 12, नाही सॉरी, 13. 13. 13. बरोबर. आणि प्लस 5 तन्मात्रा, 18. 13 आणि 5 18 आणि 18 आणि 5 23. 20. आणि ही प्रकृती 24वी, पुरुष 25वा, म्हणजे आत्मा आपला. अशी 25 ही तत्व आहेत. हा, ठीक आहे मॅडम. चालेल. तर आज आपण इथे थांबूयात. धन्यवादाः. पुनर्मिलामः. धन्यवाद. 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 धन्यवाद.